सुंदर गोष्ट आहे ना, ज्या वेळेला बाळ जन्म घेतं त्यावेळेला एक आई सुद्धा जन्म घेत असते. त्या अगोदर ती एक स्त्री म्हणून अस्तित्वात असते आणि बाळ झाल्यानंतर तिला आई हे रूप येतं. त्यातली कुठलीही आई असू दे, आईसाठी 24 तास नेहमीच कमी पडतात. ती जुनी आई असू दे किंवा नवीन आई असू दे, ती गृहिणी असू दे किंवा जॉब करणारी आई असू दे, प्रत्येक आई तिच्या बाळासाठी आणि तिच्या घरासाठी सतत काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करत असते. कुठलीही आई असू दे, नवीन जुनी प्रेग्नेंट कुठलीही, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास असणार आहे. मी काही अशा टिप्स शेअर करणार आहे तुमच्यासोबत, ज्या मी नवीन आई असताना शिकलेली आहे, अनुभवल्या आहेत आणि त्या एक्सपेरिमेंटसुद्धा केलेले आहेत. कारण मला सुद्धा 1.5 वर्षाचं गोंडस बाळ आहे. माहिती एक सूत्र आहे, आनंदी, निरोगी आणि संवेदनशील बुद्धिमान मूल वाढवण्यासाठी आनंदी आई असणं खूप गरजेचं आहे. अनेक यशस्वी लोक हे सांगतात की त्यांची आई आनंदी होती, म्हणूनच ते आनंदी आणि यशस्वी होऊ शकले. आईचा तिच्या मुलांवरती इतका प्रभाव असतो. आई पण म्हणजे फक्त मुलाचे संगोपन करणे नाही, आई पण म्हणजे स्वतःची काळजी घेता घेता मुलाचीही काळजी घेणे. जी आई स्वतः निरोगी, आनंदी, संवेदनशील, बुद्धिमान असेल आणि आनंदी राहण्यासाठी योग्य प्रयत्न करत असेल, नक्कीच तिचं बाळसुद्धा आनंदी राहणार आहे. पुढे जाण्या अगोदर तुम्ही जर माइंडफुल पॅरेंटिंग या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज दर आठवड्याला येणार आहेत. शिवाय आपले इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती माइंडफुल पॅरेंटिंग या नावाने पेजसुद्धा आहे. तिथे 70,000+ फॉलोअर्स आहेत, तर तिथेही फॉलो करायला विसरू नका. तिथे सुद्धा डेली व्हिडिओज मी अपलोड करत असते आणि त्या सगळ्या व्हिडिओज फुकट आहेत. मग बघूयात कोणत्या टिप्स आहे. टिप नंबर 1, आई होणे म्हणजे छंद नाही, हे पूर्ण वेळेचे काम आहे. बऱ्याच स्त्रिया आई झाल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपल्या आयुष्याला आता खिळच बसलेली आहे, आपण तितके सोशल ॲक्टिव्ह नाही राहणार. आपले छंद, आपलं करिअर, इवन आपल्या पार्टनरसोबतचा आपला वेळ, हे सगळं आपल्यापासून आता दुरावणार आहे. फक्त आपल्याला आता बाळ आणि बाळ एवढंच करायचं आहे. झाल्यानंतर रडत बसण्यापेक्षा, परिस्थिती कशी हाताबाहेर जात आहे असा निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा, आपण याला एक संधी म्हणून बघितलं तर स्वतःला बदलण्यासाठी, स्वतःच्या ज्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा आहेत त्या आता पूर्ण करण्यासाठी आपण जर ही अपॉर्च्युनिटी समजली तर काय होईल. खरं तर हा आशीर्वाद पुरुषांना मिळालेला नाही, आपल्या स्त्रियांना मिळालेला आहे. तर हा आशीर्वाद एक संधी म्हणून आपण बघितला पाहिजे. डिलेव्हरी झाल्यानंतर आपण मॅटर्निटी लीव्हवरती असतो, त्यामुळे बाळ जेव्हा झोपते त्यावेळेला अर्धा तास आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यामध्ये आपण वेळ घालवू शकतो. काही छंद राहिले असतील ते आपण पूर्ण करू शकतो. प्रोसेसमध्ये ना तुम्हाला कदाचित रिअलाईज होऊ शकतं की जी गोष्ट आपल्याला आवडते त्याचं आपण प्रोफेशन बनवू शकतो आणि एक नवीन करिअरची सुरुवातसुद्धा तुम्ही इथून करू शकता. म्हणूनच वेगळा विचार करणं खूप गरजेचं आहे. ही संधी तुम्ही ओळखणं खूप गरजेचं आहे. बाळ जेव्हा झोपतं त्यावेळेला नवीन गोष्टी शिका, नवीन गोष्टी सर्च करा. तुमचं जे करिअर थांबलेलं आहे ते करिअर सोडून तुम्हाला अजून कोणतं नवीन करिअर करता येतं का, किंवा जे करिअर आत्ता चालू आहे त्याच्यामध्ये अजून कुठल्या नवीन गोष्टी तुम्ही शिकून ॲड ऑन अपग्रेड होऊ शकता का, त्याचा विचार करा. आई होणे हा सुंदर आशीर्वाद आहे, हा पुरुषांना मिळालेला नाही. आणि मॅटर्निटी लीवमध्ये मला माहिती आहे की आपल्याकडे इतका वेळ नसतो. बाळाची शी शू, डायपर बदलणे, त्याची आंघोळ, त्याचं झोपणं, त्याचं दूध, सगळ्यामध्ये आपण फुल्ली एक्झॉस्टेड झालेला असतो. आपल्याला स्वतःलाच झोपेसाठी वेळ नसतो. पण मी खरंच सांगते, ट्रस्ट मी, हा जो पिरियड आहे ना, हा सेल्फ ॲनालिसिस करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. याच्यामध्ये तुम्ही तुमचं इकिगाई शोधू शकता. इकिगाई काय हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर धनंजयची श्वेता माझ्या या यूट्यूब चॅनलवरती इकिगाई संदर्भात स्त्रियांनी पैसे कसे कमवायचे हा व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट करू शकता. त्याच्यामध्ये इकिगाईबद्दल मी खूप छान एक्सप्लेन केलेला आहे. तर सांगायचं तात्पर्य हे की तुम्हाला काय आवडत आहे आणि ते आवडतं ते करून तुम्हाला पैसे मिळणार आहेत का, तुम्हाला त्यातून समाधान मिळणार आहे का, या सगळ्या गोष्टी शोधण्यासाठी आत्ता तुमच्याकडे वेळ आहे. आणि या वेळेमध्ये तुम्हाला, मला माहिती आहे की बाळाचं रुटीन आहे, तुमचं रुटीन आहे, पण तुम्हाला इतर कुठलीही व्यक्ती डिस्टर्ब करणार नाही आहे. याचा खरंच खूप छान पद्धतीने उपयोग करू शकता. मी तुम्हाला स्वतःचं उदाहरण सांगेल. मला मॅटर्निटी लीव्ह तर नव्हती, इंटरनॅशनल कंपनी असल्यामुळे, पण माझं वर्क फ्रॉम होम होतं आणि बाळाला बघता बघता मी अनेक गोष्टी करत होते. जसं की मी रेकी मास्टर केलं, त्याच्यानंतर मी काही स्पिरिच्युअल गोष्टी शिकल्या, मी काही क्लासेस घेत होती ऑनलाईन, सोशल मीडियावरती मी ॲक्टिव्ह झाली, माइंडफुल पॅरेंटिंग हे पेज बनवलं.
तर बऱ्याच तुम्ही गोष्टी तुमच्या आवडीच्या करू शकता, फक्त तुम्ही वेगळ्या नजरेने बघणं गरजेचं आहे. नंबर 2, आई होण्या अगोदरची तुमची ओळख कायम ठेवा. आता आई होण्या अगोदर तुम्ही जर स्पोर्ट्समध्ये असाल किंवा तुम्ही डान्स करत असाल, तुम्हाला एखादा छंद असेल, तुम्हाला लिहायचा छंद असेल किंवा तुमचं यूट्यूब चॅनल असेल किंवा अजून कुठले वेगळे विषय असतील तुमचे जे तुम्ही करत होता, त्या गोष्टी तुम्हाला आई झाल्यानंतरही कायम ठेवायच्या आहेत. समजा तुम्ही आई होण्या अगोदर छान योगा करत असाल, तर आई झाल्यानंतरही तुम्हाला योगा कंटिन्यू करायचा आहे. बऱ्याचदा आपण अशा कंप्लेंट्स करतो की बाळामुळे मला वेळ नाही मिळत, बाळामुळे मला हे करता येत नाही, ते करता येत नाही. तुम्ही बाळाच्या समोरच त्या गोष्टी जर केल्या तर बाळसुद्धा शिकत असतं. तुम्ही जे करत आहात त्यातून त्याच्याही बुद्धीला चालना मिळते आणि ते सुद्धा त्या सगळ्या गोष्टी कॉपी करत असतं, कारण बाळ जे बघतं ते शिकत असतं. म्हणूनच तुम्ही त्याच्यासमोर योगा करू शकता, तुम्ही त्याच्यासमोर तुमचा छंद असेल वाचनाचा तो फॉलो करू शकता किंवा अजून कुठल्या गोष्टी करत असाल त्यासुद्धा करू शकता. याचं तात्पर्य हेच की आई झाले म्हणून तक्रार करण्यापेक्षा कुठल्या चांगल्या गोष्टी आणि कुठल्या अजून नवीन क्रिएटिव्ह गोष्टी तुम्ही करू शकता ना, त्याच्यावरती फोकस करा. खरंच खूप छान छान गोष्टी करण्यासाठी हा एक सुंदर काळ आहे. मत म्हणजे आपल्या समाजात आई झाल्यानंतर काय, प्रेग्नेंट झाल्यापासूनच सल्ले इतके दिले जातात स्त्रियांना की बाळाचा ढेकर कसा काढायचा, त्याची शी कशी पुसायची, त्याची शू कशी काढायची. अगदी तुम्ही बागेमध्ये पण बाळाला घेऊन गेले ना, तिथेही तुम्हाला सांगतील बाळाला कसं पकडायचं. तर हे सल्ले कधीही न संपणारे असतात. आईने काय खावं, कसं झोपावं, कसं बसावं, बाळाला कसं धरावं, बाळाला कसं पाजावं, हे सगळे सल्ले चालूच असतात. आणि या सल्ल्यांना कानाडोळा करायला शिका. जेव्हा तुम्ही या सल्ल्यांना कानाडोळा कराल तेव्हा खरंच तुम्हाला खूप हलकं वाटेल. बऱ्याच वेळेस मला मान्य आहे की हे सल्ले इतके निगेटिव्ह असतात कधी कधी की ते आपल्याला सहन होत नाही. ते सल्ले सतत आपल्या डोक्यामध्ये फिरत असतात. कुठलीही व्यक्ती जिला स्वतःला काही योग्य शिक्षण नाही आहे, योग्य तिला माहिती नाही आहे, ती सुद्धा आपल्याला येऊन सल्ले देत असते. आपण किती वाईट आई आहोत हे दाखवण्याचा सतत प्रयत्न आपल्या आजूबाजूला केला जात असतो. पण ट्रस्ट मी, या सगळ्या गोष्टींना कानाडोळा करायला शिका. तुम्ही जेव्हा कानाडोळा कराल तेव्हा खरंच तुम्हाला खूप हलकं वाटेल आणि आनंदी वाटेल. कारण या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आहे ना, त्याच्यावरती जितकं फोकस कराल ना तितक्या त्या वाढत जाणार आहे. त्या लोकांची तोंड आहे ना आपण बंद नाही करू शकत, आपल्याकडे तितका वेळही नाही आहे. तर ते त्यांच्या बुद्धीनुसार बोलत असतात. आपल्याला काय करायचं आहे, सरळ इग्नोर करायचं आहे. कानाडोळा करायला शिका. बघा, बऱ्याच गोष्टी खूप इझी आणि हॅपीली होऊन जातात. हो म्हणायचं तेवढ्यापुरतं, ठीक आहे तुम्ही सांगितलं हो. जर तुम्हाला खरंच सहन होत नसेल, ती व्यक्ती वारंवार तुम्हाला टॉर्चर करत असेल, तर मग तुम्ही एकदा तिला समजावून सांगू शकता. नाहीतर मग लक्षच देऊ नका. ती व्यक्ती तुमच्यासाठी एक्झिस्टच नाही करत असं तुम्ही वागायला चालू करा. खरंच सांगते, या टिपचा तुम्हाला खरंच फायदा होईल. तर मैत्रिणींनो, या काही 3 खास टिप्स होत्या ज्या मी तुमच्यापर्यंत शेअर केल्या. अजून माझ्याकडे टिप्सचा ना पूर्ण भंडार आहे, पण व्हिडिओ आपला लेंदी होऊन जाईल. म्हणूनच तुम्हाला जर अजून टिप्स हव्या असतील, हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माइंडफुल पेरेंटिंग या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती. तर भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद.